मस्त आंब्याचा लोणचा बनवलेला आहे मी। बघा मस्त कलर आलेला आहे आणि या पोळी मी रात्रभर मीठ आणि हळद लावून ठेवलेल्या आहेत आणि सकाळपासून मी एक दिवस अशा सुकायला ठेवल्या। आताच मी रात्री लोणचं करते आणि त्याच्या एक साईडला काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल गरम करायला ठेवलं। दुसरं तेल गरम करायला ठेवलं, तिथे हिंग टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करणार आहे। लाल मसाला एक साईडला पण ते गरम मसाले गरम करायला ठेवलेले आहेत, बॉईल करून घेतले तेलामध्ये। लवंग, दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी आणि दुसऱ्या तेलामध्ये आपण हे मसाले टाकून ते गरम मसाले फ्राय केले होते ते सुद्धा घेतलेले आहे आणि असं सगळं एकजीव करणार आहे मी आता। बघा मस्त। आणि हा बेडगीचा मसाला आहे, माझा घरचा मसाला आहे। थोडा मला मसाला कमी वाटला म्हणून मी मसाला घेतला अजून। आणि त्याच्यामध्ये मी गूळसुद्धा टाकणार आहे। गोड लोणचं तर नाही करायचं आहे, पण आंबटमध्ये पण थोडंसं गूळ घेतल्यानं तर छान लागतं। थोडेसे मेथीदाणे भाजून टाकले, एक वेगळी टेस्ट येते, असा सुगंध सुटतो त्याचा मेथीदाण्याचा। हे अख्खेच मी भाजून टाकलेले आहेत। थोडंसं गूळ घेतलेलं आहे, 2 किलोचा लोणचं आहे तर मी 50 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि असं ते बारीक करून तेल थंड केलं मी पहिलं ते आणि गरम मसाले टाकून आता गूळ आहे त्याच्यामध्ये मिक्स बारीक करणार। एक वेगळी टेस्ट येते, आंबट गोड असं मस्त लागतो हा लोणचा। या पद्धतीचं करून बघा। माझ्या मैत्रिणीची नागपूरची होती ना, मैत्रिणीच्या आईने मला बनवून दिलं होतं, माझ्यासमोरच बनवून दिलं, पण मी ती पद्धत बघितली होती, मला खूप आवडला तो लोणचं, पण मी त्याच पद्धतीने बनवते लोणचं। एवढं सुंदर लागतं, अगदी टेस्टी लागतं खायला। फोड तर एक घेतली ना तर टाकायला इच्छा नाही होत, चुपतच राहावं असं, एवढी टेस्ट येते त्या लोणच्याला। तुम्ही पण बघा या पद्धतीचं करून आणि छान सुगंध। तर त्याच्यामध्ये मी राईची डाळ दुकानातून आणली रेडीमेड, ती टाकलेली आहे। 2 किलोला मी पाव किलो डाळ घेतली। काही लोक राईच्या तेलामध्ये पण बनवतात, पण मी आपला खायचा तेल होता, गोड तेल सफोल ॲक्टिव्ह, त्याच्यामध्ये बनवलं। मीठ टाकला अंदाजाने, मीठ जरा कमीच टाकलं कारण मी आधी रात्रभर पोळी मिठामध्ये ठेवले होते ना, मीठ लावून, हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, पण थोडंसं पाणी गळून निघालं म्हणून मी आता पुन्हा थोडं लावलेलं आहे मीठ। तर दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे हे सगळं गरम केलेलं तेल। थंड झाल्यानंतर ओतायचं